और ताकत बढ़ेगी। रुपेश म्हात्रे जी, भिवंडीची बुलंद आवाज रुपेश म्हात्रे आपल्या सर्वांमध्ये। आजच्या सभेसाठी उपस्थित मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते, सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी आलेल्या आमच्या सर्व नेते मंडळींचा, त्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचं काम केलं, त्याबद्दल पुनश्च आपलं मी अभिनंदन करतो। आणि निश्चितच महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनच्या उमेदवारांना आपल्याला का निवडून द्यायचं आहे? देशामधली जी परिस्थिती आहे, सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून आपण मिरवत असताना आपली लोकशाहीच धोक्यात आलेली आहे। सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान असेल, ते संविधान देखील धोक्यात आलेलं आहे। आणि अशा वेळी आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी अगदी जोशात येऊन आपल्या इंडिया अलायन्सच्या उमेदवाराला, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, म्हणजेच आपल्या बाळामामा म्हात्रे यांना या ठिकाणी त्यांची निशाणी असलेल्या तुतारी वाजवणारा माणूस, या निशाणीवर जास्तीत जास्त मतं देऊन त्यांना विजयी करण्याचं काम आपल्याला करावं लागेल। खरं तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की देशामध्ये, राज्यामध्ये जी महागाई वाढलेली आहे, महागाईचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला सर्वांना सांगितलं जातं, आपल्यामध्ये देशप्रेम जागवण्याचं काम केलं जातं। तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भात विचारला गेल्यानंतर आपल्याला हिंदुत्व शिकवलं जातंय। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट येत नाही, त्या ठिकाणी मुखर राहण्याचं काम केलं जातं। या अशा अन्यायकारक सरकारला, अन्यायकारक केंद्रामध्ये असलेल्या सरकारला उतरवण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे। आणि मला खात्री आहे की भिवंडीच्या लोकांनी एकदा ठरवलं तर तो कोणीही असू दे, त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम करण्याचं काम ही भिवंडीची जनता करत असते। आणि म्हणून या येत्या 20 तारखेला मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण 20 तारखेला आपण तर करणारच आहात, परंतु आपले जे काही स्नेह संबंधित लोक असतील, आपले कुटुंबातली लोक असतील, आपल्या मित्रपरिवारातील लोक असतील, त्या सर्वांना आपल्याला सांगायचं आहे की 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटनावर त्या ठिकाणी मतं देऊन आपल्या उमेदवाराला विजयी करायचं आहे। एवढंच आजच्या प्रसंगी आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद रुपेशजी म्हात्रे साहेब।